नमस्कार, मी अंजली तांदळे. तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक इन्फ्लुएन्सर नाही, फक्त एक उद्योजिका नलिनी काकू म्हणून ज्यांची ओळख आहे. एक फूडी इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यासोबत त्यांनी आता एका नवीन उद्योजिका म्हणून त्या ह्या एका इंडस्ट्रीत आलेल्या आहेत. नलिनी काकू, तुमचं खूप खूप न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. काय सगळ्यात आधी तर गणपती तुमच्याही घरी येतो, पण प्रत्येकाच्या घराची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्याकडे गणपती विराजमान होतात कशा पद्धतीने, किती दिवस असतात आणि यंदा बाप्पाकडे काय मागणं आहे? आमच्या घरी 5 दिवस म्हणजे गौरी विसर्जन होतं ना, तेव्हा आमचं गणपती विसर्जन होतं. आणि आमच्या घरी गणपती येतो ना, तो वाजत गाजत आणतो आम्ही, नाचत. सर्व आमच्या शेजारी वगैरे नाचायला येतात आमच्या इथे. परत बँजो वगैरे असतो वाजवायला आणि आम्ही जाम मजा करतो. आणि आमच्या गणपती आणायला माणसं जमलेली असतात ना, त्यांना आम्ही प्रसाद किंवा नाश्ता वगैरे सर्व देतो. काकू, तुम्हाला काकूच बोलावं असं वाटतं, कधीच असं वाटत नाही, कारण की तुम्ही आपल्यासा वाटता. पण ह्या जे तुम्ही सुरुवातीला फूडचे जे व्हिडिओ सुरू केले, कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची? का डोक्यात आलं की आपण ह्याच्यामध्ये करावं? ते सगळे हे पदार्थ आहेत ना, ते आमच्या घरी अगोदरपासून बनतात. आणि हे कसे पदार्थ आता सगळे विस्मरणात गेलेले आहेत. म्हणून हे जरा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे सगळा. पण प्रत्येक पदार्थ हा तुमचा खूप वेगळा असतो. म्हणजे असं नाही की कॉमन असं, आणि ते बघितल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, ह्यात काय वाद नाही. काय म्हणजे कधीपासूनच्या त्या रेसिपी आहेत? तुमच्या स्वतःच्या रेसिपी आहेत की त्या तुमच्याकडनं आलेल्या आहेत परंपरागत? हो, परंपरा आहे. म्हणजे आईने शिकवलेल्या आहेत, काही सासूबाईने शिकवलेल्या आहेत. मी म्हणजे आमच्या गावातल्या काकींकडे, ताईकडे, म्हणजे सगळ्यांकडे मी हे म्हणजे पदार्थ शिकलेले आहेत सगळे. ज्यावेळेस हे व्हिडिओज करायचं ठरलं, कोणी ठरवलं? मुलाने ठरवलं की तुम्ही ठरवलं किंवा मला हे व्हिडिओ करायचं? ठरवलं मुलाने, पण मला माहीत पण नव्हतं हा शूट करतोय ते. आणि माहीत असंच केलं नसायचं? नाही. आणि असं वाटायचं की मी एवढी फेमस होईल, एवढं सगळेजण माझ्याकडे, माझे फॅन्स लोक होणार आहेत, एवढं वाटायचं. कारण तुम्ही जेव्हापासून ऑफिसमध्ये आलात त्यापासून सगळे तुमच्यासोबत फोटो काढताय, तर एवढा फॅन फॉलोइंग होईल वाटलेलं? नाही नाही, अजिबात नाही. कशीच. पण हे सगळं तर झालंच, पण तुम्ही आता एक नवीन सुरुवात केली आहे, ती म्हणजे तुम्ही एक उद्योजिका म्हणून या क्षेत्रात आता आलेला आहात. तुम्ही स्वतःचं हॉटेल काढलेलं आहे. एका महिलेसाठी एवढा मोठा उद्योग उभा करणं स्वतःच्या पायावर, हे खूप मोठी गोष्ट असते. कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची? म्हणजे माझं स्वप्नच होतं हे. आपण एक छोटंसं म्हणजे एवढं मोठं होईल असं मला वाटलंच नव्हतं. मी असं विक्रांतला बोलायचे, असं ते आता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व दाखवतो आहे ना, ते सगळ्यांचे कमेंट यायचे की आम्हाला तुमच्या हातचं खायचं आहे खायचं आहे. म्हणून विक्रांतला बोलले काय आपण छोटंसं आपलं हॉटेल करूया. ते मला पण नव्हतं माहिती एवढं मोठं असेल म्हणून. हां. म्हणजे विक्रांत म्हणजे त्यांचा मुलगा आहे हां. बेसिकली. तर विक्रांतने ह्याच्या मागे जास्त तुम्हाला पाठिंबा केला. हो हो हो, आणि हे सगळे व्हिडिओज कोण शूट करतं? तोच करतोय सगळं. अरे वा. हां. पण काय काय असतं हॉटेलमध्ये आता ज्यावेळेस म्हणजे प्रेक्षक तुमच्याकडे येतो, तुम्ही प्रेक्षक म्हणण्यापेक्षा तुमचे जे फॅन्स आहेत ते नलिनी काकूंच्या हातचं खायचं म्हणून त्या हॉटेलमध्ये, तर तुम्ही स्वतः सगळं बनवता की कुक्स आहेत? मी पण बनवते आणि माझ्याबरोबर बायका असतात कामाला. आमच्या गावातल्या बायका म्हणजे आमच्या आता आम्ही कोळी बोलल्यानंतर आमच्या कोळणीच आहेत. तेव्हा आमच्या कोळणीला सर्वच येतं. आमच्या कोळी पदार्थ सगळेच येतात त्यांना. अच्छा. आणि तुम्ही पण त्या हॉटेलमध्ये सगळं ऑथेंटिक जेवण बनवता? हो हो. कारण की आम्ही तुमचे ज्यावेळेस व्हिडिओज बघतो, सगळे ऑथेंटिक फूड, ते मसाले. त्यानंतर तुम्ही एक मसाल्यांचं पण सुरू केलं आहे, स्वतःचे मसाले असतात, त्याचं काय आहे? आमचं ते पण कमेंटमध्ये यायचं काय आम्हाला तुमचा मसाला मिळेल काय, असे कमेंट यायचे ना. मग विक्रांतला बोला आपला मसाला पण करूया आपण मसाला पण तयार केला आहे. म्हणजे कसं आमच्या गावातल्याच बायकांना घेऊन मसाला केला आहे. म्हणजे कसं जरा त्यांच्या संसाराला चव पण आहेत, पण त्यांच्या संसाराला हातभार लागेल. अच्छा. म्हणून हे म्हणजे केलं तुम्ही एका सगळं. महिलांना हे उद्योगात ह्या हां, हां. आणलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या आम्ही इंटरनॅशनल ट्रिपसुद्धा पाहिल्या, त्या कशा घडल्या? आपण अशा सगळं तुमच्या प्रेमामुळे झालं आहे. म्हणजे सगळे आपले जेवढे मला ओळखतात ना, त्यांच्या प्रेमामुळे झालं आहे सगळं. काय म्हणजे नक्की काय काय आतापर्यंत ट्रिप्स केल्यात? दुबईला 2 वेळा जाऊन आले. आता अजून नाही कुठे गेले. पण भारी वाटत असेल ना की एक कोळीन बाई आज दुबई ट्रिप करते. तिथं दुबईत काय रिस्पॉन्स असतो? दुबई तर जाम सगळे भेटायला म्हणजे मी तिकडे कोकण मेळ्याला गेले होते दुबईमध्ये. तिकडे सगळे भेटायला यायचे मला. आम्ही तुमच्यासाठी आलो आहे. आणि जे आम्ही काय वसई लोकल रेस्टॉरंट होतं ना,
तिकडेच गर्दी, कारण मला बघायला सगळ्यांची गर्दी होती. ती गर्दी मी पाहिली आत्ताही, कारण की प्रेक्षक तुमच्याकडे येत राहतो. काकू, तुम्ही आमच्याकडे आलात, आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं, आमच्याशी गप्पा मारल्यात, यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. थँक्यू.